नमस्कार, मी सी ए प्रज्ञा शिरदनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बऱ्याचदा रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवतो. मेन्यू कार्डप्रमाणे आपण रेट बघून ऑर्डर करतो, पण बिल आल्यानंतर त्यामध्ये रक्कम आपल्या अंदाजापेक्षा थोडीशी जास्त असते. तर तसं का? तर त्या बिलामध्ये GST चार्ज असतो. तर रेस्टॉरंट सर्व्हिसेसवरती किती टक्के GST लागायला पाहिजे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जेव्हा तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाता तर रेस्टॉरंट ओनर तुमच्या बिलवरती तुम्हाला 5% GST चार्ज करेल. बिलमध्ये सर्व्हिस चार्ज म्हणून एक अमाऊंट असते. ती सर्व्हिस चार्ज काही टॅक्स नाही आहे, तर रेस्टॉरंट ओनरने तुम्हाला जी काही सर्व्हिस दिली आहे त्याची ती रक्कम आहे. ह्या रकमेवर सुद्धा GST चार्ज केला जातो. आता जेव्हा तुम्ही हॉटेलला किंवा रिसॉर्टला राहायला जाता तर त्या रिसॉर्टचं किंवा हॉटेलचं पर डेचं रूमचं जे काही भाडं आहे त्याप्रमाणे GSTचा रेट बदलत जातो. जर रूमचं पर डेचं भाडं 1000 रुपये आहे तर त्यावर काहीच GST लागणार नाही. पण तेच भाडं जर 1000पेक्षा जास्ती आहे आणि 7500च्या आत असेल तर 12% GST लागेल आणि 7500च्या वर असेल तर त्यावर 18% GST लागेल. आता कधीकधी काय होतं की रेस्टॉरंट हा एका रिसॉर्टचा किंवा हॉटेलचा भाग असतो. तर जेव्हा रेस्टॉरंट एका हॉटेलचा भाग आहे आणि त्या हॉटेलचं कुठल्याही एका रूमचं जरी भाडं 7500च्या वर असेल तर त्या हॉटेल ओनरला त्या रेस्टॉरंट सर्व्हिसेसवर सुद्धा 18% GST चार्ज करावा लागतो. जर रेस्टॉरंट ओनरला त्यांनी केलेल्या पर्चेसेसवरचा GSTचा बेनिफिट घ्यायचा असेल तर तो 5% ऐवजी त्याच्या रेस्टॉरंट सर्व्हिसेसवरती 18% GST चार्ज करेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.